जर तुम्हाला एरंडेल तेल हे फक्त कॉन्स्टिपेशन कमी करणारं औषध आहे इतकंच माहिती असेल, तर तुम्हाला एरंडेल तेलाबद्दल अगदीच कमी माहिती आहे. एरंडेल तेलाचे गुण हे याहीपेक्षा खूप छान आहेत आणि त्याच्यापासून मिळणारे फायदेही अनेक आहेत. तर आजचा जो व्हिडिओ आहे यामध्ये आपण एरंडेल तेल शरीराला बाहेरून लावलं, एक्सटर्नल ॲप्लिकेशन जर का केलं, तर त्यापासून किती छान फायदे आपल्याला मिळू शकतात ते या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे. मी तुम्हाला असे ठराविक 5 पॉईंट सांगणार आहेत की त्या शरीराच्या 5 पॉईंट्सवरती जर का आपण एरंडेल तेल लावलं तर आपल्याला वेगवेगळे फायदे मिळू शकतात. आणि त्याचबरोबर हे तेल किती प्रमाणात लावायचं, किती वेळा लावायचं हे सुद्धा मी डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी डॉक्टर पल्लवी सूर्यवंशी, MD आयुर्वेदा डॉक्टर, होलिस्टिक फर्टिलिटी काउन्सिलर आणि आयुर्वेदा लाईफस्टाईल कोच. तर आजचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये आपण एरंडेल तेल बाहेरून शरीरावरती लावल्यानंतर आपल्याला किती छान फायदे मिळू शकणार ते डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत. तर यासाठी वेगवेगळे 5 पॉईंट्स मी तुम्हाला सांगणार आहेत. ज्या वेळेला आपण एरंडेल तेल हे बाहेरून लावत असतो तर त्यावेळेला ते शरीरामध्ये जाऊन खूप डीप ॲब्सॉर्ब होऊन जातं. म्हणजे आपल्याला असं वाटतं की आपण फक्त स्किनवरती लावलेलं आहे तर तिथल्या तिथे काम होईल, पण तसं न होता हे एक सूक्ष्मगामी असं आहे आणि त्यामुळे ते डीप पेनिट्रेट होतं आणि त्यामुळे आतपर्यंत जाऊन तिथे जे काही इन्फ्लमेशन असेल, जो काही स्टिफनेस आलेला असेल किंवा ड्रायनेस वाढलेला असेल, तर ह्या सगळ्या गोष्टींवरती हे एरंडेल तेल खूप छान प्रकारे काम करतं. तर आपण पॉईंटमध्ये बघू आता कुठल्या कुठल्या ठिकाणी आपल्याला हे एरंडेल तेल लावायचं आहे आणि त्याचे काय काय फायदे होणार आहेत. तर पहिला जो पॉईंट आहे शरीरावरचा तो आहे आपली नाभी, म्हणजेच बेंबी किंवा नॅवल ज्याला म्हटलं जातं. तर हा जो पॉईंट आहे तो आपल्या शरीराचा एक सेंट्रल पॉईंट असं म्हटलं जातं. शरीरातून निघणाऱ्या सगळ्या नाड्या ह्या आपल्या नाभीपासून निघतात असं आयुर्वेदातलं एक मत सांगितलेलं आहे. त्यामुळे शरीरामधल्या ज्या काही नर्व्ज आहेत, ज्या काही वातवह नाड्या आहेत, त्या सगळ्यांवरती ज्यावेळेला आपल्याला ॲक्शन करायची असेल, त्या सगळ्या नाड्यांचं कार्य व्यवस्थित व्हावं ह्या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करायचा असेल, कुठेही त्या एक्सेसिव्हली ॲक्टिवेट होऊ नयेत, त्या काम राहाव्यात आणि रेग्युलर रुटीन वर्क त्यांनी करावं असं ज्या वेळेला अपेक्षित असतं, तर त्यावेळेला आपल्या नाभीच्या प्रदेशी ज्यावेळेला आपण रोजच्या रोज नियमितपणे थोड्या प्रमाणात म्हणजे 4 ते 5 थेंब एवढ्या प्रमाणात एरंडेल तेलाचा सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करतो, तर त्यावेळेला ह्या सगळ्या वातवह नाड्यांचं काम सुरळीतपणे चालू राहण्यासाठी मदत होते आणि त्यामुळे आपल्या ओव्हरऑल बॉडीची जी काही फंक्शन्स आहेत ते सगळे व्यवस्थित चालू राहतात. इतका छान अप्रतिम फायदा आपल्याला होतो. त्याचबरोबर हे जे स्थान आहे इथे आमाशयाचं स्थान आहे आणि त्यामुळेच ज्यांना इनडायजेशनचा प्रॉब्लेम असेल किंवा ॲसिडिटीचा सुद्धा इश्यू असेल, हायपर ॲसिडिटी होत असेल किंवा ब्लॉटिंग जास्त प्रमाणात होत असेल, गॅसेस प्रॉपर पास होत नसतील आणि त्यामुळे गॅसेस जास्त प्रमाणात ॲक्युम्युलेट झाल्यामुळे डिस्कम्फर्ट फील होत असेल, तर त्यांनासुद्धा हा एरंडेल तेलाचा नाभी प्रदेशी केलेला मसाज खूप छान प्रकारे काम करताना दिसतो. डायजेशन इम्प्रूव्ह होताना दिसतं, गॅसेस व्यवस्थित पास होताना दिसतात, बॉवल मुवमेंट जी आहे ती छान प्रकारे इम्प्रूव्ह होताना दिसते. तर हे सगळे फायदे जे आहेत ते आपल्याला या नाभी प्रदेशी मसाज केल्यामुळे मिळतात. त्याचबरोबर मोस्टली स्त्रियांमध्ये हॉर्मोनल इम्बॅलन्सशी रिलेटेड काही इश्यूज असतील, जसं की PCOD आहे, PCOS आहेत किंवा इतरही कुठल्या कारणांमुळे जर का हॉर्मोनल इम्बॅलन्स असेल आणि त्या संबंधित काही तक्रारी दिसत असतील, तर ते सुद्धा फक्त नाभी प्रदेशी तेलाचा मसाज केल्यामुळे नियंत्रित होऊ शकतात. हे हॉर्मोन्स नॉर्मल होऊ शकतात, त्यांची लेवल मेंटेन होऊ शकते आणि त्यामुळे त्या हॉर्मोन्सच्या इम्बॅलन्समुळे जे काही प्रॉब्लेम स्टार्ट झालेले असतील तर ते प्रॉब्लेम्स रिव्हर्स होताना दिसू शकतात. इतके छान फायदे यामध्ये दिसतात. तर त्याचबरोबर स्त्रियांमध्ये कष्टार्थ म्हणजेच पिरियड्सच्या वेळेला जर का पोटामध्ये खूप जास्ती प्रमाणात पेन होत असेल, तर ते पेनसुद्धा नाभी प्रदेशी एरंडेल तेल लावल्यामुळे कमी येताना दिसतं. पिरियड स्टार्ट होण्याच्या 1 आठवडा आधी जर का तुम्ही नियमितपणे ही प्रक्रिया चालू केलीत, तर त्या पिरियड्समध्ये तुम्हाला त्रास होणार नाहीत आणि जर का तुम्ही रुटीनली हे वापरत असाल तर तो त्रास पूर्णपणे बरा होऊ शकतो. हा झाला आपला एक पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट आहे तो म्हणजेच ओटीपोट, म्हणजेच नाभीच्या खालच्या प्रदेशामध्ये लोअर ॲब्डॉमिन ज्याला आपण म्हणतो, या ठिकाणी जर का आपण एरंडेल तेलाचा मसाज केला तर त्या प्रदेशात कुठल्याही प्रकारे जर का पेन असेल, कुठल्याही अवयवामुळे इन्फ्लमेशन असेल, तर ते सगळ्या प्रकारचं पेन, इन्फ्लमेशन या नियमित मसाजाने कमी होऊ शकतं. त्याचबरोबर एक खूप छान फायदा होतो तो म्हणजेच इनफर्टिलिटी. स्त्री आणि पुरुष या दोन्हींमध्ये काही कारणांमुळे जर का इनफर्टिलिटी असेल, तर त्यामध्ये
त्यातल्या त्यात पुरुषांमध्ये जर का स्पर्म मोटिलिटीशी रिलेटेड काही प्रॉब्लेम असेल किंवा स्पर्म इजॅक्युलेशन संबंधित काही प्रॉब्लेम असतील, फंक्शनिंग व्यवस्थित होत नसेल, तर अशा वेळेला ओटीपोटाच्या ठिकाणी एरंडेल तेलाचा मसाज केलेला हा खूप छान फायदेशीर होताना दिसतो. स्त्रियांमध्ये सुद्धा फर्टिलिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी किंवा तुम्ही कुठल्याही प्रकारे फर्टिलिटीसाठी ट्राय करत असाल तर त्याचे चान्सेस वाढण्यासाठी हा ओटीपोटावरचा एरंडेल तेलाचा नियमित रोज केला जाणारा मसाज खूप छान प्रकारे काम करताना दिसतो. त्यामुळे हा झाला आपला दुसरा पॉईंट. तिसरा जो शरीरातला पॉईंट आहे ज्या ठिकाणी आपल्याला मसाज करता येऊ शकतो ते म्हणजे आपल्या शरीरातले जॉईंट्स. तर बऱ्याचदा आपल्याला कॅल्शियम डेफिशियन्सी, बोनचं जे आहे ते ऑस्टिओपोरोसिस वगैरे ह्या गोष्टी माहिती असतात. तर मेनली जॉईंट्समध्ये जे पेन असतात ते एकतर ड्रायनेस वाढल्यामुळे असतो किंवा इन्फ्लमेशन. आणि आपल्याला हे जे एरंडेल तेल आहे हे दोन्हीवरती खूप छान काम करणार आहे. म्हणजे जरी ड्रायनेस असेल तरी सुद्धा ह्यातला स्निग्धपणा जो आहे तो तिथला ड्रायनेस कमी करणार आहे आणि जर इन्फ्लमेशन असेल तर ते सुद्धा एरंडेल तेल कमी करणार आहे. त्यामुळे दोन्ही प्रकारे फायदा मिळणार आहे. स्टिफनेस कमी होणार आहे. मोस्टली आमवातासारखे विकार असतात त्यामध्ये सांध्यांमध्ये स्टिफनेस जास्त प्रमाणात जाणवतो, सांध्यांची हालचाल व्यवस्थित होत नाही आणि हालचाल करताना खूप जास्त दुखतं. तर अशा वेळेला तिथे एरंडेल तेलाचा अप्रतिम फायदा होतो. आयुर्वेदानुसार एरंडेल तेल हे आमवातावरचं अतिउत्तम औषध, सर्वात बेस्ट मेडिसिन जे आहे आमवातावरचं ते एरंडेल तेल आहेत. आणि त्यामुळे एरंडेल तेलाचा वापर ज्या ज्या व्यक्तींना आमवाताचा त्रास होतो आहे, ज्यांना सांध्यांची हालचाल व्यवस्थित होत नाहीये, सांधे हालचाल करताना जखडल्यासारखे होत असतील, तर अशा व्यक्तींनी नियमितपणे सांध्यांवरती एरंडेल तेलाचा मसाज हा केलाच पाहिजे. आणि त्यासोबत इंटरनली सुद्धा पोटातून सुद्धा त्यांनी एरंडेल तेल घेतलं पाहिजे. दुहेरी फायदा त्यांना होऊ शकतो. तर हा झाला आपला तिसरा पॉईंट. त्यानंतर चौथा पॉईंट जो आहे तो म्हणजे आपले तळपाय. त्यालाच आयुर्वेदामध्ये पादाभ्यंग असं म्हटलं जातं. पादाभ्यंगासाठी पुन्हा वेगवेगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. पण एरंडेल तेल जे आहे ते पूर्ण नसा, मेन म्हणजे आपली पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम ॲक्टिवेट करायला मदत करतं आणि त्यामुळे अँझायटी कमी होणं, झोप छान लागणं ह्या सगळ्या गोष्टींसाठी याचा फायदा होतो. त्याचबरोबर डोळ्यांचं आरोग्य उत्तम होण्यासाठी सुद्धा एरंडेल तेलाचा तळपायाला केलेला मसाज हा खूप छान काम करताना दिसतो. डोळ्यांमध्ये काही कारणांनी जळजळ होत असेल, ड्रायनेस आलेला असेल किंवा आयसाईट कमी झाली असेल, बऱ्याचदा लहान मुलांमध्ये जर का चष्मा लागलेला असेल तर अशा वेळेला त्यांच्या तळपायाला आपण जर का एरंडेल तेलाचा मसाज केला तर बऱ्याचदा हा चष्म्याचा नंबर कमी होताना दिसून येतो. इतका अप्रतिम फायदा ह्या एरंडेल तेलाच्या तळपायाला केलेल्या मसाजाने होतो. त्यानंतर जो आपला पाचवा पॉईंट आहे शरीरातला की जिथे आपल्याला मसाज करायचा आहे तो आहे आपला मान आणि खांदे. बऱ्याचदा मान अवघडते, मानेच्या इथे स्टिफनेस येतो. मोस्टली ज्या लोकांचं काम कम्प्युटरवरती असतं सतत अशा लोकांमध्ये हा स्टिफनेस खूप जास्त प्रमाणात जाणवतो. मग मान व्यवस्थित वळत नाही. अशा वेळेला इथे मानेच्या इथे ज्या वेळेला आपण एरंडेल तेलाने मसाज करतो तर त्यावेळेला हा स्टिफनेस कमी व्हायला मदत होतो. तिथले जे काही जॉईंट्स आहेत ते रिलॅक्स व्हायला मदत होतात, तिथल्या नर्व्स रिलॅक्स व्हायला मदत होतात. त्याचबरोबर आणखी एक खूप सुंदर फायदा होतो तो म्हणजे इथे सगळं जे आपला वरचा चेहरा आहे, ब्रेन आहे, इथला सगळीकडचा लिम्फॅटिक ड्रेनेज हा आपल्या नेकच्या इथे कलेक्ट होत असतो आणि तिथून तो खाली पास आउट होत असतो. हे जे लिम्फॅटिक ड्रेनेज असतं हे एक प्रकारे वेस्ट मटेरियल्स असतात जे कलेक्ट केले जातात आणि ते लिम्फमधून बाहेर टाकले जातात. तर चेहऱ्याच्या इथले जर का हे लिम्फ कलेक्शन व्यवस्थित प्रॉपर कलेक्ट होऊन बाहेर नाही गेले तर मग बऱ्याचदा पिंपल्स येतात किंवा मॅलेझमा होतो. अशा प्रकारचे काही ना काही स्किन इश्यूज दिसत आहेत आणि म्हणून हे इश्यूज होऊ नयेत म्हणून सुद्धा आपल्याला ह्या मसाजचा फायदा होताना दिसतो. कारण ज्या वेळेला हा नेकच्या इथला आपण मसाज जरी नियमितप्रमाणे करतो तर त्यावेळेला हे लिम्फॅटिक ड्रेनेज व्यवस्थित होतं, ते चॅनल्स प्रॉपर काम करतात आणि त्यामुळे जे काही टॉक्झिन्स असतील ते ह्या लिम्फमधून क्लिअर होऊन जातात आणि त्यामुळे चेहरासुद्धा फ्रेश टवटवीत राहतो. तर अशा प्रकारे हे जे 5 पॉईंट्स आहेत इथे फक्त बाहेरून आपल्याला मसाज केला तरी इतके सुंदर अप्रतिम फायदे मिळू शकतात. आता आपण बघूया की कुठल्या ठिकाणी आपल्याला किती वेळ मसाज करायचा आहे आणि किती तेल वापरायचं आहे. तर पहिला जो आपला पॉईंट होता तो म्हणजे आपली नाभी. तर या ठिकाणी आपल्याला अगदी कमी म्हणजे 4 ते 5 थेंब फक्त हे एरंडेल तेल घ्यायचं आहे. कोमट एरंडेल तेल घ्यायचं आहे आणि सर्क्युलर मोशनमध्ये राऊंड क्लॉकवाईज आपल्याला इथे हा मसाज करायचा आहे. त्यामुळे आपल्याला जे काही सगळे आपण फायदे आतापर्यंत बघितले ते सगळे मिळणार आहेत. त्यानंतर जी ओटीपोट आहे, ओटीपोटावर सुद्धा आपल्याला सर्क्युलर मसाज करायचा आहे. तिथेही आपल्याला अगदी 5 ते 10 थेंबच तेल घ्यायचं आहे, कोमट करून घ्यायचं आहे आणि सर्क्युलर मोशनमध्ये एक साधारण 5 ते 10 मिनिट एवढाच मसाज करायचा आहे. कुठेही खूप जास्ती प्रमाणात दाब द्यायचा नाहीये, तर आपल्याला अगदी मीडियम प्रमाणात प्रेशर देऊन आपल्याला हा मसाज करायचा आहे. त्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे तो आहे आपले जॉईंट्स.
तर जॉईंट्सच्या ठिकाणी मसाज करताना तो नेहमी हृदयाच्या दिशेने करायचा आहे, म्हणजेच खालून वर करायचा आहे. आणि तिथे थोडंसं तेलाची क्वांटिटी आपल्याला वाढवावी लागेल. साधारण एक अर्धा चमचा तेल आपल्याला कोमट करून घ्यायचं आहे आणि साधारण एक 10 ते 15 मिनिट जर का मसाज केला तर आपल्याला छान असा फायदा मिळू शकतो. आणि त्याचबरोबर जर का मसाज केल्यानंतर आपण तिथे गरम कपड्याने किंवा गरम पाण्याने शेकलं तर आपल्याला आणखी छान चांगल्या प्रकारे ते पेनिट्रेशन मिळू शकतं आणि फायदा वाढू शकतो. त्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे तो तळपाय. तळपायाला सुद्धा आपल्याला 5 ते 10 थेंब इतकंच तेल घ्यायचं आहे. खूप जास्त तेलकट करायचं नाहीये, तेवढंच तेल फक्त जिरवायचं आहे. काही लोकांचा ड्रायनेस खूप जास्ती प्रमाणात असतो, तर अशा वेळेला ते लगेच कोरडे होतात, तर तेव्हा तुम्ही थोडंसं आणखी तेल वापरू शकता. आणि हे तेल जिरवल्यानंतर आपल्याला सॉक्स किंवा मोजे घालायचे आहे, जेणेकरून हे तेल रात्रभर आपल्या तळपायांना राहील. त्यानंतर पुढचं जे आपलं आहे नेक, तर नेकच्या ठिकाणी पण आपल्याला अगदी 10 थेंब वगैरे तेल घ्यायचं आहे, खूप जास्त नाही घ्यायचं. आणि वरून खाली मसाज आपल्याला करायचे, कारण आपल्याला लिम्फ ट्रेन पण करायचं आहे. आणि पुन्हा एकदा हृदयाच्या दिशेने जी गती आहे ती वरून खाली असणार आहे नेकच्या तिथे, त्यामुळे वरून खाली म्हणजे असा हा आपल्याला मसाज करायचा आहे, जेणेकरून लिम्फ ट्रेन पण होऊन जाईल आणि त्याचबरोबर आपला स्टिफनेस सुद्धा कमी होताना दिसेल. तर अशा प्रकारे हे सगळे जे पॉईंट्स मी तुम्हाला सांगितलेले आहेत, इथे असा हा छान मसाज करायचा आहे. खूप जास्ती प्रमाणात तेल वापरलं तर खूप जास्त आपल्याला फायदा होईल असं जर का वाटत असेल तर तसं काही नाही आहे. ही जी क्वांटिटी सांगितली एवढ्याच क्वांटिटीत जर का आपण तेल वापरलं तरीसुद्धा आपल्याला इच्छित फल मिळू शकतं. त्यामुळे नक्की ट्राय करा. मला कमेंट करून सांगा की ह्याआधी तुम्ही ह्यातला कुठला उपाय करून बघितलेला आहे आणि त्याचे फायदे तुम्हाला मिळालेले आहेत आणि आता तुम्ही कुठल्या कुठल्या पॉईंट्सवरती हा उपाय पुन्हा एकदा ट्राय करणार आहात. व्हिडिओ आवडला असेल, छान वाटला असेल, माहिती उपयुक्त वाटली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.